वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेचा तपास आता वेगाने पुढे सरकतोय। नाशिकच्या शुभम खैरनारमुळे या पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं। त्यानंतर तपासाचे धागेदोरे अहिल्यानगरमधल्या धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचले। सीबीआयच्या तपासात तो मास्टरमाइंड आहे अशी शक्यता वर्तवली गेली आहे। पुढे त्याच्या तपासात पुण्यातील मनीषा वाघमारेचं नाव समोर आलं, जी लोखंडेसाठी एजंटचं काम करायची आणि तिच्याच चौकशीत नगरमधील ओंकार शिंगोटे नावाचा विद्यार्थी तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय। या प्रकरणात महाराष्ट्रामध्ये आणखी किती कनेक्शन समोर येणार आहे त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। तर सीबीआयने अटक केलेल्या शुभम खैरनारसह 5 जणांना दिल्लीतल्या सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं। यामध्ये जयपूरचे 3 जण तर गुरुग्राममधल्या एकाचा समावेश आहे। अटक केलेल्या धनंजय लोखंडेची सीबीआयकडनं चौकशी सुरू आहे। शिवाय संशयित मनीषा वाघमारे आणि ओंकार शिंगोटेवर यंत्रणांकडनं प्रश्नांचा भडीमार पाहायला मिळतोय। तर नीट पेपर फुटी प्रकरणात तपासामध्ये सीबीआयच्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत नजर टाकूया। शुभम खैरनार कडून आधी हरियाणात त्यानंतर सीकरमध्ये पोहोचला हा पेपर। तर राजस्थानच्या सीकरहून सोशल मीडियावर नीटचा पेपर इतर राज्यामध्ये पाठवला गेला। भाजप युवा मोर्चा नेता दिनेशने हरियाणातला पेपर विकत घेत 10 विद्यार्थ्यांना विकला। महाराष्ट्रामध्ये धनंजय लोखंडे वेगवेगळ्या शहरातील एजंट मार्फत प्रश्नपत्रिका विकत होता। पुण्यातील मनीषा वाघमारे विद्यार्थ्यांना हेरून धनंजय लोखंडेपर्यंत या विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचे काम करायची। मनीषा वाघमारेच्या खात्यात 21 वेगवेगळ्या बँक खात्यामधून लाखो रुपये जमा झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील फुरसुंगीतील शेषराव सोळंकी विद्यार्थ्यांचा शोध घ्यायचा। तर असं हे रॅकेट आता समोर आलेलं आहे। दरम्यान नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूर, ठाणे कनेक्शन समोर येत असतानाच नीट पेपर फुटी संदर्भात धक्कादायक माहिती समोर येते। नीटचा पेपर नाशिक आणि अन्य दुसरीकडे फुटला नसून तो चक्क नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएच्या ऑफिसमधूनच फुटलाय असा संशय व्यक्त होतोय। तपास यंत्रणा आता त्या दिशेने तपासाची सूत्र हलवताना बघायला मिळत आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणी आता सीबीआय पथक लातूरमध्ये पोहोचलं। लातूरमध्ये 2 शिक्षकांची सीबीआयने चौकशी केली आहे। क्लास घेणारे शिक्षक आणि सेवानिवृत्त प्राध्यापकांची चौकशी झाली। सेवानिवृत्त प्राध्यापक पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे सेवानिवृत्त प्राध्यापकाचा पेपर फुटीत सहभाग आहे असा संशय सीबीआयला आहे। कालच लातूरमध्ये काही क्लासेसचीही चौकशी करण्यात आली। या सर्व नीट घोटाळ्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या एक्स पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि संताप व्यक्त केलाय। राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणतात, केंद्राची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा ही सुरूच आहे। नीट पेपर फुटीने परत एकदा हे सिद्ध झालंय। केंद्र सरकारने काय केलं तर परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशी लावली। पण 2 लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य टांगणीला लागलंय, त्याचं काय असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय। मुळात 2016ला नीट लादण्याची गरजच नव्हती असंही राज ठाकरेंनी म्हटलं आणि आपला संताप व्यक्त केला। 2016 पासून आम्ही याला विरोध करतोय असंही राज ठाकरे म्हणाले। तर माझ्यासारखाच विरोध दक्षिणेतल्या नेत्यांनीही केला। सध्याचे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय पण नीट रद्द करा म्हणूनच आग्रह धरतायत। बरं, इतकी वर्ष एकच माणूस श्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून चिकटून बसलेत। त्यांच्या काळात नीटमध्ये इतके घोळ झाले, पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा असं म्हणतात राज ठाकरे। महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनाही विनंती आहे की पाठीचा कणा ताठ दाखवून दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा। आपल्याला आपल्या राज्यातल्या मुलांशी घेणं देणं आहे। पेट्रोल डिझेल वाचवतो हे दाखवण्याचा जो सरकारचा इव्हेंट सुरू आहे त्यातून बाहेर यावं असं म्हणतात राज ठाकरे। त्यापेक्षा मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल बोलावं आणि काहीतरी ठाम भूमिका घ्यावी असंही राज ठाकरेंनी म्हणताना आपला संताप पुन्हा एकदा व्यक्त केला। तर नीटचा पेपर लीक झाल्यामुळे देशभरातील 26 लाख विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय। एनटीएने नीटची परीक्षा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुन्हा ही परीक्षा घेण्याचा निर्णय किंबहुना एनटीएने घेतला। यासाठी पुन्हा परीक्षेचा अर्ज भरायची गरज नाहीये, अर्जाची फीही परत भरायची गरज नाही। अर्जाची फी परत करणार असल्याचं एनटीएने ट्विटमध्ये म्हटलं। मात्र विद्यार्थ्यांनी नीटची भरलेली 1700 रुपये फी कुणाला परत होणार, नेट कॅफे चालकांना की विद्यार्थ्यांना असा प्रश्न आता पडलाय। अनेक ग्रामीण भागातील आणि बहुतांश शहरी भागातल्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना नेट कॅफे, सेतू केंद्र यांच्याद्वारे ते अर्ज भरलेले असतात।
नीटची फी ही सायबर कॅफे आणि सेतू केंद्र चालकांच्या बँक खात्यावरनं भरण्यात आली आहे. त्यामुळे एनटीए 26 लाख विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे कुणाला परत करणार असा प्रश्न पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांना पडलेला आहे. या सगळ्या संदर्भात विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. शेतकऱ्यांची मुलं आहेत, लेबर्सचे मुलं आहेत, जे पॅरेंट्स खूप मेहनत करतात आणि आपल्या लेकरांना शिकवतात, तर त्यांची फीस पण व्यवस्थित परत मिळाली पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. हे सरकारसाठी 1800 रुपये खूप लहान रक्कम आहे, पण माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. कारण माझ्या बाबांनी खूप कष्ट करून, खूप मेहनत करून, रक्ताचं पाणी करून मला इथे शिकवायला पाठवलं आहे. सर्वसामान्य माणसांसाठी ही रक्कम खूप मोठी आहे आणि त्याचविषयी हीच आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी. डेट जाहीर केलेलं नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला जो लागणारा खर्च आहे 2 महिन्याचा, त्यासाठी आता आम्ही काय करायचं. 2-3 वर्ष आता मी रिपीटर आहे, मी 3 वर्षासाठी खर्च केला आहे, सर्व केलं आहे, मी पेपर दिला आहे आणि आता मी हे 2 महिन्याचा खर्च देऊ कुठून. वडील शेतकरी आहेत माझे, आमच्याकडे आता काही इतका पैसा नाही की आम्ही असं कुठं काही पण करू शकू. पैसे भेटणार आहे, फॉर्म भरलेले कुठून भेटणार आहे आणि कुणाला भेटणार आहे. आम्ही तर कॅफेवाल्याला भरलेले, नीट कॅफेवाल्याला पैसे भरलेले, ते आम्हाला भेटणार कसे ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.